सुरुवातीलाच एक मोठी आणि दुर्दैवी बातमी. शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं आज निधन झालेलं आहे. अमेरिकेमधल्या न्यू जर्सीमध्ये जसराज यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतलेला आहे. ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि संगीतकार पंडित जसराज यांचं आज निधन झालेलं आहे. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अमेरिकेमध्ये अखेरचा श्वास घेतलेला आहे. न्यू जर्सीमध्ये असलेल्या पंडित जसराज यांनी काल रात्री त्यांना थोडासा त्रास जाणवत होता आणि आज सकाळी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतलेला आहे. पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी झालेला होता. तर जसराज हे गेल्या 80 वर्षाहून अधिक काळ संगीत क्षेत्रामध्ये कार्यरतही होते. संगीत क्षेत्रातील अनेक प्रमुख पुरस्कार त्यांना मिळालेले होते. पंडित जसराज यांच्या निधनानं आता शास्त्रीय गायन क्षेत्रावरती मोठी शोककळा पसरली आहे. याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत पंडित जसराज यांचे शिष्य पंडित संजू अभ्यंकर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? अतिशय दुर्दैवी बातमी आज झालेली आहे. वयाच्या 90व्या वर्षी पंडित जसराज यांचं निधन झालेलं आहे. हो, मला अजूनही हे विश्वास बसत नाहीये, कारण की गुरुजी तसे तब्येत सांभाळून असायचे, छान स्वतःला मेंटेन करायचे. त्यामुळे मला अजूनही ते विश्वास बसत नाही. मी त्याच्यातून बाहेर आलेलो नाही अजून. पण गुरुजींबद्दल जर विचार करायला, आमच्यासाठी तर दैवत होते, पण फक्त आमच्या सगळ्या शिष्यांसाठीच ते दैवत होते असं नाही. तर मागच्या 4 पिढ्यांसाठी, 4 रसिकांच्या पिढ्या त्या पिढ्यांनी त्यांच्यावर प्रेम केलं. बरोबर. आणि मागच्या 4 दशकांमधले जे कलावंत आहेत, जे त्यांच्याकडे शिकले नाही, अशांवर पण गुरुजींचा प्रभाव होता. बरोबर. असं मला असं वाटतं की माझे गुरुजी हे एक शतकातलं दुर्मिळ असं व्यक्तिमत्व म्हणतात, प्रतिभावान व्यक्तिमत्व होतं. सो त्यांचं नसणं हे अतिशय मोठी एक पोकळी निर्माण करून जाणारच आहे. बरोबर. त्याच्याबद्दल काही प्रश्नच येत नाही. पण मला असं वाटतं की अजूनही तो मला आय एम नॉट स्टील ऍक्सेप्टिंग की ते नाहीये का. अगदी बरोबर आहे. त्यांना शास्त्रीय संगीताचे मार्तंड असं सुद्धा म्हटलं जायचं. यावर तुम्ही काय सांगाल? हो, एकतर एक अतिशय लाघवी अशी गायकी मेवाती घराण्याची, जी सगळ्यांना ओढून घेते, अशी गायकी आमच्या मेवाती घराण्याची गुरुजींनी सगळ्या जगभर पोचवली. बरोबर. आणि स्वतःचा असा अतिशय अभिनव ठसा त्या गायकीवर उमटवला की संगीत मार्तंड ही एक पदवी झाली त्यांची, पण पदव्या कमी पडतील इतकी त्यांची प्रतिभा होती. विविध बंदिशींची त्यांनी भर घातली रचनांची आमच्या मेवाती गणाच्या रेपर्टॉरमध्ये. आणि वर्षानुवर्ष, म्हणजे इतकी 50 वर्षापेक्षा जास्ती काळ एक अतिशय उंच दर्जेदार गाणं स्टेजवर प्रेझेंट करायचा एक मापदंड निर्माण केला. हे अतिशय अवघड असतं. जे काही वेळेला एक 5-10 वर्ष काही कलाकार समाजावर छबी पाडतात, रसिकांचं प्रेम मिळवतात. बरोबर. काही जण 15 वर्ष मिळवतात, पण 50 वर्ष तेच प्रेम मिळवणं हे अतिशय अवघड असतं. आणि वयाच्या 90व्या वर्षी ही रसिकांना ते हवे होते स्टेजवर. अगदी बरोबर. हे पण अतिशय युनिक असतं. खरंच आहे. त्यामुळे जेवढ्या पदव्या त्यांना मिळाल्या त्याच्यापेक्षा ज्या कुठल्या असतील त्याला ते अतिशय, ज्याला म्हणतात की मोस्ट एलिजिबल. बरोबर. अगदी बरोबर. जशी ही युनिक आठवण तुम्ही एक सांगितली, तशी तुम्ही त्यांचे शिष्य राहिलेले आहात. कुठली त्यांची अशी विशेष एक आठवण आहे का जी तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात राहील? खूपच आठवणी आहेत, पण सगळ्यात मुख्य काय होतं की तो एक जो बॉन्ड आमच्या दोघांमध्ये होता, तीच सगळ्यात मेन आठवण आहे असं मला वाटतं. अगदी. कारण की एक शिष्य म्हणून हुकमी एकटा त्यांचा असणं ही मोठी माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. की अगदी बरोबर आहे. का कोणालाही कधी काही संजीव कपूची खरोखर गुरुशी बॉन्डिंग असणं ही खरोखर मोठी गोष्ट असते. बॉन्डिंग. आणि एक ज्याला विश्वास त्यांचा होता की मेवाती घराण्याची जी गायकी आहे ती पुढे समर्थपणे कोण पेलू शकेल, तर संजीव, असं त्यांचा माझ्यावर विश्वास तेव्हापासून. बरोबर आहे. अगदी बरोबर. आजपर्यंत, तेव्हापासून आजपर्यंत. आज होता ते झालंच, पण तेव्हापासून होतं, जेव्हापासून मी 13-14 वर्षाचा असल्यापासून त्यांच्या बरोबर. अगदी बरोबर आहे.
खरोखरच अतिशय दुःखद बातमी आहे. तर धन्यवाद सर आपण दिलेल्या ह्या प्रतिक्रियेबद्दल. तर वयाच्या 90व्या वर्षी शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं निधन झालेलं आहे आणि अजून एकदा प्रतिक्रिया घेण्यासाठी आपल्यासोबत पंडित शौनक अभिषेकी सुद्धा आहेत. सर तुम्ही काय सांगाल, आज पंडित जसराज यांचं निधन झालेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? भारतीय शास्त्रीय संगीताची अपरिमित हानी झाली आहे. मला म्हणजे शास्त्रीय संगीताची तर हानी आहे, पण माझ्यासाठी ही एक वैयक्तिक हानी आहे. कारण मी त्यांना मामा म्हणायचो, मामाजी म्हणायचो. त्या आईला ते बहिणीसारखं करायचं, लहान बहिणीसारखं, आणि मला भांजेच म्हणायचे, त्याचे भांजे. त्यामुळे आम्हाला पर्सनल ही हानी आहे. आणि मला वाटतं आमची जी पिढी होती त्याच्यावर आमचे गुरु सोडल्यास पंडित जसराजजींच्या गायकीचा एवढा असर होता. मला आठवतं की मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तर रात्री त्यांच्या मैफिली ऐकायला पावसा पाण्यात पण सायकलवर आम्ही सगळे शिष्य जायचो. जागा मिळाली नाही तर उभं राहून मैफिली ऐकल्यात त्यांच्या, आणि त्या मैफिलीचा असर एक महिना 2 महिने आमच्यावर असायचा. त्यामुळे आमचे गुरु सोडून माझ्या वडिलांचे म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकींचे समकालीन गायक ते, बरोबर, पण त्यांचा पण एक गुरु तुल्य म्हणून आमच्यावर इतका पगडा होता त्यांच्या गायकीचा की गोड गायकी एकदम हृदयापर्यंत कशी लोकांच्या पोहोचवायची त्याचं परफेक्ट एक्झाम्पल जसराज होते. त्यामुळे त्यांना रसराज पण म्हणायचे. आणि माझं भाग होतं की मला 1-2दा त्यांच्या समोर बसून त्यांची रचना त्यांच्याकडनं शिकून गायची संधी मिळाली. त्यांच्या मागे तंबोऱ्यावर पण मी बसलेलो आहे. आणि मला एकदम मुलासारखा त्यांना अभिमान होता की मी माझ्या वडिलांची परंपरा पुढे चालवतोय, सांगीतिक परंपरा. हे ते सगळीकडे बोलून दाखवायचे. त्यामुळे आमच्यासाठी वैयक्तिक हानी खूप मोठी आहे. अगदी बरोबर आहे. त्यांना मेवाती घराण्याचे तपस्वी गायक असं म्हटलं जायचं. त्यांनी मेवाती घराण्याला एक वेगळी दिशाच दिली. त्यांची गायकी ही मेवातीची गायकी तर म्हणता येईल, पण जसराजजींचा एक टच असलेली किंवा जसराजची गायकी ही मला जास्त असं वाटतं. कारण त्यांनी स्वतःचा एक काय म्हणतात रस्ता निर्माण केला मध्ये, ज्याच्यावर आज सगळे त्यांचे शिष्य चालतायत. त्यांनी असं मापदंड निर्माण केला की त्यांचे शिष्य गास्वार लावल्यावर लोक ओळखतात की अरे पंडित जसराजजींचे शिष्य. बरोबर आहे. इतका कमालीची गायकी त्यांनी निर्माण स्वतःची. अगदी बरोबर. त्यांच्या गायकीमधलं काय वेगळेपण तुम्हाला वाटतं आणि त्यामध्ये तुम्हाला भावलेलं कुठलं होतं? मला रंग ते वाढायचे गायकीमध्ये. एक यमन राग आहे, हे सगळेच गातात. हो, जयजयवंती मला आठवतो त्यांचं. मी जयजयवंती, कलावती असे अनेक राग मी त्यांचे ऐकलेले. की खूप लोक आहेत आधी गाऊन गेलेत, आताही गात आहेत. पण जसराजजी ते गायचे तेव्हा त्याचा जो असर निर्माण करायचे त्या स्वरांचा, त्या ते लगाव, असं रोमॅन्टिसिझम सगळीकडे. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, 3 महिने आम्ही त्या असरमधून बाहेर निघायचो नाही. आजही मी एक 15 दिवसापूर्वी त्यांच्याशी बोललो व्हिडिओ कॉलवर. मी त्यांना 25 वर्षापूर्वी त्यांच्या ऐकलेली बंदिश त्यांना गाऊन दाखवली की मला 25 वर्षानंतर तुम्ही या कार्यक्रमात ही बंदिश गायला होता, ही अजून आठवते मला. इतका असर म्हणजे फार कमी गायकांचा असतो. बरोबर आहे. त्यात एक मोठं नाव प्राधान्याने घेणं ते पंडित जसराज. आणि आम्ही ज्या पिढीला गुरुतुल्य म्हणून बघायचो किंवा लेजंड, त्याच्यात ते एक शेवटचे मला वाटतं आज एक लेजंडरी व्यक्तिमत्व. अगदी बरोबर आहे. धन्यवाद सर आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आणि ह्याबद्दल अजून एकदा प्रतिक्रिया ऐकण्यासाठी आपल्यासोबत सचिन योपूरकर सर आहेत. सर काय सांगाल, काय पंडित जसराज यांचं आज निधन झालेलं आहे, काय नेमकं होतंय फील? मला आता मी तर अशा स्थितीत आहे की मला कितपत बोलता येईल आय डोंट नो. पण जे आता मला वाटतं शौनक दादा बोलत होते ते त्यांच्याबद्दल सांगतच होते सगळं.
बरोबर. माझं वैयक्तिक असं आहे की मी कुठल्या घराण्याचा म्हणजे मला वारसा नाही कुठल्याही घराण्याचा शास्त्रीय संगीताचा. हां. पण मी जे आलो इथे या शास्त्रीय संगीताच्या करिअरमध्ये जेव्हा मी आलो त्याचं रिझन म्हणजे पंडित जसराजजी. मी थोडस सुरुवातीला शिकत असताना अगदी जेव्हा माझं करिअर वगैरे करायचं काहीही नव्हतं, अगदी हौशी म्हणून आपण जेव्हा क्लास लावतो आवाज बरा आहे गाणं शिक असं म्हणून, तेव्हा मी पंडित जसराजजींचा बसंत राग ऐकला होता. और राग सब बने बराती अशी ती बंदिश आहे, ती खास आमची मेवाती गाण्याची बंदिश आहे. तर ती मी त्यांची एक रेकॉर्ड ऐकली आणि बस म्हणजे तिथून माझा खरा प्रवास सुरू झाला. मग मी झपाटल्यासारखं मेवाती घराण्याचं त्यांचं ऐकायला लागलो. मग त्यांना आपल्याला हे गाणं कसं शिकता येईल हे बघितलं. मग संजीवजींकडे गेलो, शोभाताईंकडे गेलो. तर असा सगळा प्रवास आहे आणि त्या कठीण आहे जरा बोलणं. पण ते ज्या काळात त्यांनी मेवाती घराणं किंवा त्यांची स्टाईल एस्टॅब्लिश केली ना, मेवाती घराण्यापेक्षा मी म्हणेल जसराजजींनी जी स्वतःची स्टाईल एस्टॅब्लिश केली ज्या काळामध्ये, ते इतकं रिव्होल्युशनरी होतं त्यावेळेस की एक साधारणपणे एका पद्धतीचं गाणं, त्या काळचं गाणं असतं ना, एक आपण म्हणतो या काळचं गाणं आहे तसं एक जुनं गाणं असतं, तसं ते पण ते ज्या काळात आले आणि त्यांनी ज्या काळामध्ये त्यांचं गाणं एस्टॅब्लिश केलं ते इतकं मॉडर्न होतं त्यावेळेस की ते धरून ठेवणं, आपला तो धागा तसाच धरून तो एस्टॅब्लिश करून त्याचं पिढ्यानं पिढ्या पुढे त्यांनी ते दिलं. अनेक शिष्य निर्माण केले आणि आज ती एक मोठी परंपरा आपल्याला दिसतीये जसराजजींची म्हणून. पटकन जसे दादा म्हटल्यात तसे म्हणत होता की त्यांचा सुरुवातीचे 2 स्वर लावले की कळतं की हे जसराजजींच्या घराण्याची लोक आहेत. तर हे फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं. आणि स्वरांवर प्रेम करणं हे त्यांची गायकी ऐकली की कळतं की स्वरांवर प्रेम करणं काय गोष्ट आहे. बरोबर आहे सर. तुम्ही त्यांचे शिष्य आहात ही तर गोष्ट अगदी बरोबर आहे. खूप काही त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. पण अशी कुठली गोष्ट आहे की जे त्यांनी तुम्हाला एका शिक्षणामधून दिलेली आहे आणि ती तुम्ही कधीही विसरू शकणार नाही? मी त्यांचा डिरेक्टली शिष्य नाहीये, मी माझे आजी गुरु आहेत ते. मी पंडित संजीवजींकडे मी शिकलो आणि शोभाताई अभ्यंकरांकडे शिकलो. त्यांचे या दोघांचे ते गुरु आहेत. पण मला सहवास त्यांचा मिळाला या निमित्ताने. आणि गुरुजी म्हणजे आपण म्हणतो ना काही असे म्हणजे गुरु लोक असे प्रत्येकाला देतातच त्यांच्या सहवासातनं काही ना काही. तर जेव्हा मी पहिल्यांदा म्हणजे त्यांच्याकडनं काय शिकायला मिळालं असं जर असेल तर सगळ्यात आधी गाणं गाताना प्रोग्रामला जाताना आधी मी त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटलो होतो तेव्हा ते इतके एकाग्र आणि इतके ह्या म्हणजे एक्साइटमेंट म्हणू शकतो आपण किंवा एक उत्सुकता म्हणू शकतो की ते प्रोग्रामला जाताना आधी जे शांत पण होते पण अतिशय उत्सुक होते ते गायला. ते त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून दिसत होतं. मी आणि त्यावेळेस त्यांचं वय 70च्या पुढे असेल. म्हणजे या काळात ह्या लेवलला आर्टिस्ट येऊन सुद्धा गाण्याची एक ऊर्जा, त्याची एक उत्सुकता की मला काहीतरी गायचंय, मला नवीन काहीतरी मांडायचंय, ह्या उत्सुकतेने त्यांचं गाणं बसणं हे मला इतकं भावलं की मला असं वाटलं होतं की पंडित म्हणजे एकदम यूज टू प्रोग्रामला, त्यांना काय तंबोरे लावतील बघतील सहज एकदम कॅज्युअल अप्रोचने ते असतील, त्यांचं काय त्यांना रोजचीच सवय याची असा माझा एक भाव. पण मी त्यांच्याकडे त्या दिवशी ते बघितलं आणि मला पहिलं म्हणजे शिक्षणच मिळालं की पहिली ही गाण्याकडे बघण्याची त्यांची जी वृत्ती होती किंवा ते स्वतःच इतके गाणं त्यांच्या आत होतं की ते उत्सुक होते प्रचंड. ही एक गोष्ट. आणि त्यानंतर ते एकदा भेटल्यावरती मला म्हटलं की आता काय करतोस रे तू? म्हटलं मी आता शिकवतो सुद्धा आणि पूर्ण वेळ गाणं करतोय. तर मला म्हटले खूप छान आहे, तू शिकवतोच नाही फार चांगलंय, तू शिकवत राहा म्हणजे तुला पण खूप शिकायला मिळेल. बरोबर, हे मला त्यांनी सांगितलं. अगदी बरोबर आहे. नक्कीच धन्यवाद सर आपण दिलेल्या ह्या प्रतिक्रियेबद्दल. आणि अजून एकदा आपल्यासोबत प्रतिक्रिया घेण्यासाठी, याबद्दल माहिती घेण्यासाठी, प्रतिक्रिया घेण्यासाठी सावनी शेंडे आपल्या सोबत आहेत. मॅडम काय सांगाल, काय नेमकी प्रतिक्रिया आहे? खरंच शॉकिंग आहे खूप. मी म्हणते की कारण का इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व असं अचानक आपल्यामधून जावं हे तर मला अजून कधीच वाटत नाहीये. इतक्या आठवणी आहेत पंडित जसराजजींच्या की अगदी लहानपणापासून माझ्या आधी शेजारच्या बंगल्यात ते यायचे खूप वेळा.
आणि त्यामुळे लहानपणापासून मी त्यांचं सानिध्य मला मिळालं, त्यांचा सहवास मिळाला. मैथिली तर अक्षरशः अगदी मी लहान असल्यापासून त्यांच्या पायाशी बसून ऐकलेल्या आहेत. त्यामुळे हिमालयासारखं व्यक्तिमत्व आणि शास्त्रीय संगीत सुद्धा तितकंच रंजक, मनोरंजक असू शकतं, तितकंच मधुर असू शकतं. तयारी बरोबरच हे जनसामान्यांना पटवून देणारं असं हे व्यक्तिमत्व, त्यांचं गाणं तसं अक्षरशः तेजोमय असं गाणं ते आज आपल्यामध्ये नाहीये. खरंच मला अजून खरं वाटत नाही. आणि स्वतःला मी भाग्य माझं आहे की त्यांच्या नावाचा पुरस्कार मला अगदी वयाच्या 16व्या वर्षी मिळाला, पंडित जसराज गौरव पुरस्कार. आणि ती खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातला खूप एक माइलस्टोन म्हणता येईल की पंडित जसराजांच्या नावाचा हा पुरस्कार, एवढ्या कमी वयात त्यांनी मला त्यांचे आशीर्वाद दिले या पुरस्काराच्या अंतर्गत, हे माझं भाग्य. आणि पुन्हा पुढच्या वळणावर जेव्हा अलीकडेच काही वर्षांपूर्वी माझं हृदयस्वर नावाचं पुस्तक काढलं, तेव्हा पहिलं म्हणणं आपल्या रचना प्रकाशित करायच्या तर पहिलं नाव पंडित जसराजांचं माझ्या डोळ्यासमोर होतं. आणि मी त्यांना नुसता फोन केला, मला आठवतंय की पंडितजी माझ्या बंदींचं प्रकाशित याल का, मी खूप छोटी आहे. मला म्हटलं अगर सावनी मी तुझी वाटचाल बघतोय और आपके लिए अगर करना हो तो मैं आऊंगा, जरूर आऊंगा. आणि काही क्षणाचा विलंब न करता ते आले, त्यांनी मंजुरी दिली माझ्या पुस्तकाला. आणि मी म्हणते की खरंच भाग्य की नुसतं 2-3 बंदिशी मी ऐकवल्या त्यांना त्यांच्या घरी जाऊन, आणि मला म्हणले इसी राह पे चलते रहो. आणि एक सुंदर किस्सा मला सांगायचं वाटेल की युएसच्या टूरवर होते मी कार्यक्रमांच्या, आणि त्याच वेळेला पंडितजी पण होते. तर एका गावात आमची फोनवर भेट झाली. ते म्हणले पंडितजी एक ही गाव में है, हम एक ही सिटी में है, तो आपके आशीर्वाद लेना चाहूंगी. तर मला म्हणाले की सावनी, भारत का नाम रोशन करना, ये संगीत परंपरा आगे चलते रहना है और उसको लोगों तक पहुंचाना है, बिल्कुल कॉमन मॅन तक पहुंचाना है, तो ये तुम्हें करना होगा. मी म्हणलं की आम्ही आमच्या परीने करतोच, पण तुम्ही इतकं आम्हाला मोठ्या मोठ्या वाटा दाखवून दिल्यात की आम्हाला आता त्याच्यावर चालणं हेच आमचं कर्तव्य आहे. तर मला म्हणले नाही, आम्हाला विश्वास आहे. म्हणजे मग सांगायचा मुद्दा असा की इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्व असून, इतकं छान वेगळ्या लेवलची व्यक्ती असून सुद्धा नवीन पिढीला कायम प्रोत्साहन देणारी ही व्यक्ती होती. आणि त्यामुळे कायमच आमच्या बरोबर राहिले, ते आमच्या पिढीच्या बरोबर राहिले कायम. आणि खरं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अगदी बरोबर आहे. धन्यवाद मॅडम आपण दिलेल्या ह्या प्रतिक्रियेबद्दल. तर आता वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. आपण आता ऐकलेल्या आहेत अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया सुद्धा या ठिकाणी त्यांच्याबद्दल दिलेल्या आहेत. पंडित जसराज हे गेल्या 80 वर्षाहून अधिक काळ संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत होते. संगीत क्षेत्रातील अनेक प्रमुख पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. आपण पाहूयात. 80 वर्षाहून अधिक काळ संगीत क्षेत्रामध्ये ते कार्यरत होते. मेवाती घराण्याचे ते ज्येष्ठ शास्त्रीय गायकही होते. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी झालेला होता. पुन्हा एकदा आपल्यासोबत प्रतिक्रिया ऐकण्यासाठी गायक राहुल देशपांडे आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, तुमची काय प्रतिक्रिया आहे? धक्कादायक आणि अनपेक्षित अशी बातमी आहे. खूप मोठा धक्का बसलाय. मला वाटतं की माझे आजोबा असतील, भीमसेनजी असतील, कुमारजी असतील, अभिषेकी भाऊ असतील, रामभाऊ मराठे असतील किंवा किशोरीताई असतील आणि जसराजी, ही वॉज द लास्ट ऑफ द रोमन. त्या पिढीतले ते एकमेव आपल्यामध्ये होते. आणि मला असं वाटतं की एक ज्याला आपण छत्रछाया म्हणतो तशी आमच्या सगळ्या शास्त्रीय संगीत जोपासणाऱ्या साधकांची च्या वरती त्यांची होती. आणि ती आता छत्रछाया आपल्यातनं नाहीशी झाली आहे. त्याचं खूप दुःख होत आहे मनापासून. मला वाटतं की देवाची दुनिया श्रीमंत झाली आणि आपली दुनिया उजाड झाली. आणि त्यांच्या बरोबरचे असे क्षण खूप कमी होते, पण जे होते ते इतके अमूल्य होते. मी खूप लहान होतो तेव्हा एका कॉम्पिटिशन मध्ये शास्त्रीय संगीताचा मी भाग घेतला होता मुंबईत. आणि ते स्वतः परीक्षक होते. आणि माझं गाणं झाल्यानंतर त्यांनी मला खूप प्रेमाने जवळ घेतलं आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला. मला वाटतं ती जी काही त्यांची ऊर्जा होती ती
मी मरेपर्यंत माझ्याबरोबर असेल. आणि त्यांच्या संगीताविषयी काय बोलायचं, मला असं वाटतं की त्यांचं जे काही संगीत आहे ते त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून, त्यांच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून हे कायम चिरंतन आणि जिवंत राहील. फक्त ती जी एक काय म्हणतात त्याला, जिवंतपणाची जी एक ऊब असते, उष्णता असते, चैतन्य असतं, ते आता आपल्यामधनं नाहीच झालंय. त्याचं दुःख आहे, अगदी. ते शब्दामध्ये मांडू नाही शकत. त्यांना मी अतिशय भावपूर्ण आदरांजली वाहतो.